राम रहीम, आसाराम बापू यानंतर आता अजून एक लैंगिक अत्याचार करणारा बाबा मार्केटमध्ये आलाय। गरीब अडचणीत असलेल्या मुलींचा फायदा घेण्यात पटाईत असणाऱ्या या बाबा विरोधात 17 मुलींनी एकत्र तक्रार दाखल केली आहे। पूर्ण प्रकरण सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षदा पांढरे आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचं झालं असं की दिल्लीत श्रीमंतांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतकुंज भागात ही घटना घडली। इथल्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट नावाच्या संस्थेत स्वामी चैतन्यानंद सरस्वती नावाने हा बाबा राहायचा। या स्वामीने एक नाही, दोन नाही, 50 मुलींना अश्लील मेसेजेस केलेत। काही मुलींच्या अंगावरती हातही टाकलाय। हा सो कॉल्ड स्वामी चैतन्यानंद मुलींना व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजेस करायचा। त्यातले काही मेसेजेस दिल्ली पोलिसांनी उघड केलेत। हे मेसेजेस नेमके कसे होते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। माझ्या खोलीत ये, माझं ऐकलं नाही तर तुला नापास करेल, माझं ऐकलं तर तुला फी भरायची गरज नाही, विदेशात फिरायला घेऊन जाईल, अशी त्याची भाषा असायची। आता मात्र हा लाजिरवाणा प्रकार समोर आलाय आणि महत्त्वाचं म्हणजे ही काही पहिली वेळ नाहीये बाबा विरोधात तक्रार करण्याची। याआधी त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावेळी पोलीस मात्र गप्प होते आणि आश्रमाची लपवाछपवी मात्र सुरूच होती। या चैतन्यानंद विरोधात 2009 आणि 2016ला अशाच तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण त्याचा तपास करण्यात आला नाही। इतकंच नाही, तो राहतो त्या आश्रमानेही लपवाछपवी करत प्रकरण दाबलं। आता तर फक्त 17 मुली पुढे आल्यात आणि हा बाबा गेल्या 16 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यामुळे ही संख्या अजूनही वाढण्याची अर्थात शक्यता आहे। फेक VVIP नंबर प्लेट वापरून यानं अख्ख्या दिल्लीत त्याची केशरी रंगाची गाडी बरेच वर्ष फिरवून दिल्ली प्रशासनाला वेड्यात काढल्याचंही समोर आलंय। बरं, अजून एक धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात 3 महिला या स्वामीला मदत करत होत्या। या तिघीही या इन्स्टिट्यूटच्या वॉर्डन आहेत। त्यांच्याही जबाब पोलिसांनी नोंदवलेत। महिला असूनही या निरागस मुलींना स्वामीपासून वाचवण्यापेक्षा आवाज उठवणाऱ्या मुलींची तोंड बंद करण्याचं काम या तिघी करायच्या। आता प्रश्न असा की स्वामी कुठल्या बिळात लपलाय? मूळचा ओडिसामधल्या पार्थ सारथी गावचा हा स्वामी सध्या लंडनमध्ये आहे। त्याला शेवटचं आग्र्याला बघितलं होतं असं समजलं जाते, पण अडचणी येणार कळताच तो फरार झाला। त्याला पदावरून काढल्याचे आश्रमाने सांगितलंय, तर त्याचं वर्तन अत्यंत चुकीचं असल्याचं दक्षिण मान्य श्री शारदा पीठ शृंगेरी यांनी म्हटलंय। सरस्वती स्वामी अशा बिरुदांवरती आजही आपल्याकडे खूप श्रद्धा आहे, पण या लोभी आणि नीच वृत्तीच्या चैतन्यानंद सारख्या बुवांमुळे त्याला ठेस लागताना दिसते। आता दिल्ली पोलीस लंडनपर्यंत जाऊन त्याच्या मुसक्या आवळतात का हे पाहावं लागेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।